सर्वात पहिल्यांदा शारदोपासक शिक्षण संस्थेचे पूर्वीचे सर्व विश्वस्त, सर्व दिवंगत अध्यक्ष, सर्व संचालक या सर्वांना विनम्र अभिवादन करतो. मंचावर सर्वात तरुण, सर्वात उत्साही आदरणीय शिवाजीराव जाधव सर, आदरणीय गिरबळे सर, मठपती सर, बगदुरे साहेब, संस्थेचे विद्यमान अध्यक्ष माननीय बशवरावजी वलांडे, जे मनानं आणि शरीरानं तरुण आहेत, आणि सर्व माजी विद्यार्थी मेळाव्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सर्व संचालक आणि उपस्थित सर्व माजी विद्यार्थी. दिलीप मठपती सर मध्ये मध्ये पाणी पिऊन बोलत होते. आजही आम्ही जाधव सरांच्या समोर उभं टाकलं की पाणी पिऊन आम्हाला बोलावं लागतं, एवढं घाबरं सुटतं. कारण त्यावेळचे आदरयुक्त संस्कार आणि त्याची दाहकता अजूनही पाणी पिताना जावते. मी सुद्धा पाणी पिऊनच उभा टाकलो. माझी विद्यार्थी मेळावा घेण्याची संकल्पना ज्यांनी मांडली त्या सर्वांचं सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी मी हृदयापासून अभिनंदन करतो. संस्थेला जवळपास 69 वर्ष पूर्ण होत आहेत आणि मास्टर लीलानाथ मंगेशकर महाविद्यालयाला 55 वर्ष पूर्ण होत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती थोडंसं मला अधिकच बोलायचं आहे. माझ्यासमोर आदरणीय गिरीसर बसलेले असले तरी आदरयुक्त भीतीपेक्षाही त्यांची जी आदराच्या पलीकडे जाऊन जी भीती आहे त्याला आज मी भिणार नाही. कारण आज आमचा माजी विद्यार्थी मेळावा आहे. तुम्ही इथले माजी विद्यार्थी आहात, त्याच्यामुळे तुम्ही बोलताना सुद्धा आम्ही तुमच्याकडे आदरानंच पाहणार आहोत आणि त्याच्यामुळे तुमच्या नजरेतल्या दाहकाकडे आज आम्ही घाबरून बघणार नाही आहे. विद्यार्थ्यांनी मोकळेपणानं बोललं पाहिजे, आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजे. 2-3 टप्प्यामध्ये मी थोडंसं सुरुवातीला गोंधळ गेलो बगदुरे साहेब, कारण चिंते सर निवेदन करत होते आणि माझे विद्यार्थी परिचय देतील असं म्हटले. मी गोंधळलो. विषय असा आहे, त्यांनी परिचय द्या म्हटल्यामुळं मी एक 5-6 ओळीमध्ये माझा परिचय करत होतो. अनेकांना ओळख आहे, अनेकांना ओळख नाही. मी सतीश निवृत्तीराव हानेगावे, मूळ तवेरखेडचा, गुरुजीच्या गावचा राहणार. तवेरखेडची माती आवराची माती वेगळी समजत नाही. पाठीमागची मंडळी मला ऐकत आहे. नेहमी तवेरखेडची माती म्हणणाऱ्यांसाठी सूचना आहे, इथली माती वेगळी नाही, माणसाकडे झाली माती. आणि आम्ही तुम्ही मातीत जाऊ नये म्हणून ज्या उद्देशासाठी या संस्थेच्या पूर्वीच्या लोकांनी संस्था काढली ती मातीतून उभारी घेण्यासाठी, आणि म्हणून मी ही माती विसरू शकत नाही. मी माझा परिचय देताना 2-3 गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करतो की मी जगद्गुरू तुकोबाराज साहित्य परिषदेचा महाराष्ट्राचा प्रदेश प्रवक्ता म्हणून काम करतो, खूप वेळ देतो. संत गाडगेबाबा राष्ट्रीय सचिव म्हणून प्रबोधन मंचाचं काम मी करतो. आणि LIC मधला जागतिक स्तरावरचा MDRT नावाचा एक पुरस्कार असतो, तो पुरस्कार मला प्राप्त झाला. आणि माझ्या गावाला मी LICच्या माध्यमातून 3 वेळा भीमाग्राम केलेला आहे. पहिला पुरस्कार 25,000चा, दुसरा पुरस्कार 50,000चा आणि तिसरा पुरस्कार 1 लाखाचा. गुरुजीच्या उपस्थितीमध्ये आपण तो गावाला दान केलेला होता. हे दुसरं वाक्य. तिसरं एक वाक्य आहे, आमच्या गावामध्ये सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा झाली. दिलीप मठपती, आम्ही, कल्याणी सर, तवेरखेडची सगळीच मंडळी, त्याच्यामध्ये आम्ही सगळे सहभागी होतो. आमच्या टीमने 24 लाखाचा पुरस्कार तवेरखेडा गावाला प्राप्त करून दिला. हा एक महाराष्ट्रातला इतिहास आहे. हे 4थं वाक्य. 5वं वाक्य या ठिकाणी मला प्रकर्षाने आदरणीय VM कुलकर्णी सर, लक्ष्मण दांडेकर सरांची आठवण या ठिकाणी होते. आम्ही एक नाटक बसवलं होतं आणि ते नाटक कदाचित काही लोकांना माहिती असेल नसेल माहिती, त्याचे कॅसेट पण बनलं. इनुशेफ नावाच्या जागतिक संघटनेने दवणहिपर्वे या ठिकाणी बाळीला बाळ झालं या नाटकाचे कॅसेट तयार केले होते. ती एक माझी 4थी-5वी ओळख आहे. 6वी ओळख ही आहे की आकाशेप नावाचं एक पुस्तक मी लिहिलं. तो आपल्या संस्थेचा विद्यार्थी होता, मिरिटचा डोमिनेटचा विद्यार्थी होता. त्याने जागतिक स्तरावर गिनीज बुक रेकॉर्ड केलेल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये. ते पुस्तक आदरणीय रमेशरावजी बगदुरे साहेबांनी वाचलेलं आहे, आदरणीय गिरबळे सरांनी वाचलेलं आहे, गुरुजीनं पण वाचलेलं होतं. जाधव सरांना पण पोहोचलं की मला माहीत नाही. त्या पुस्तकामध्ये 4 कुलगुरूंची प्रस्तावना आहे. आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे जे अध्यक्ष आहेत श्रीपाद सबनीस सर, त्यांचीही त्या पुस्तकाला प्रस्तावना आहे. आणि अनेक राज्यस्तरीय राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आहेत. सुषमा अंधारी माझी स्पर्धेतली वक्तृत्व स्पर्धेतली डिबिटर होती. एवढा परिचय मला वाटतंय पुरेसा आहे. आणि सगळ्यात मोठा परिचय मी या महाविद्यालयाचा विद्यार्थी. म्हणजे चिंतेसराला असं वाटू नये की मी म्हणलं परिचय द्या, परिचय दिलाच नाही, विषयांतर होणे म्हणून गिरीसर किती माझ्याकडे बघत असले तरी मी आज अत्यंत दमानं बोलणारच आहे, मी सोडणार नाही. एक 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
माझं या संस्थेवर प्रचंड प्रेम आहे, जीव आहे. इथल्या प्रत्येक प्राध्यापकावर माझा जीव होता, आहे, पुढे राहणार आहे. एक त्याची 2-3 कारण. दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यामध्ये लातूर जिल्हा असेल, मराठवाडा असेल, महाराष्ट्र असेल, ग्रामीण भागामधलं उत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार न्याकनी बेंगलोरच्या आपल्या संस्थेला दिलेला आहे. ही आपली खरी ओळख आहे शिक्षण क्षेत्रामध्ये. याच्याबद्दल टाळ्या वाजवा. हा राजकीय कार्यक्रम नाही आहे, हृदयाचा कार्यक्रम आहे, आतला कार्यक्रम आहे, नाभ्यातला कार्यक्रम आहे, उमलणारा फुलवणारा आम्हाला तुम्हाला मोठं करणारा कार्यक्रम आहे. या संस्थेने न्यायाधीशापासून अनेक प्राचार्य दिले. मी 7-8 प्राचार्याची नावं सांगू शकतो, एवढे ह्या महाविद्यालयाने दिलेले आहे. या संस्थेने महाराष्ट्र, देश आणि जागतिक पातळीपर्यंतची माणसं दिलेली. तुम्ही मला भेटा, मी तुम्हाला सगळ्यांची यादी सांगतो, वेळेच्या मर्यादा आहे. जागतिक स्तरापर्यंतची माणसं दिलेली. छोटंसं दादाचं उदाहरण सांगतो. आदरणीय गिरवणे सर या ठिकाणी आहे. खरं तर मला बोलण्याचा तो हक्क अधिकार नाही आहे, काही गोष्टी सिक्रेट असतात, परंतु आपली माणसं बाहेर कुठे बोलू नका. नीती आयोग म्हणून असतो, जो नीती आयोग पंतप्रधानाला सल्ला देतो, ते प्रशांतजी गिरवणे जे आहे ते नीती आयोगाचे सदस्य आहेत. एवढंच नाहीये, TCS मध्ये लंडन इथं काम करत असताना 2,500 इंजिनियर प्रशांत गिरवणेकडे काम करत होते. हा आपल्या महाराष्ट्र विद्यालयाचा विद्यार्थी आहे. ही सगळी यादी माझ्याकडे. नुसतं माझं किती प्रेम आहे या संस्थेतल्या माणसावर, तुम्ही फक्त 1-2 मिनिटासाठी टेस्ट करा. मी तुम्हाला सांगायला सुरुवात करतो. 5 वर्ष या महाविद्यालयामध्ये मी शिकलो. 11वी-12वीला आम्हाला शिकायला जे होते मराठीचे प्राध्यापक आदरणीय दांडेकर सर, मी नावाचा उल्लेख करत पुढे जातो. मराठीचे शिकवणारे शहाजिंदे सर आणि सुधीर देशपांडे सर, या माणसाने आम्हाला घडवलं. मी त्यांच्या मराठी भाषेचा विद्यार्थी आहे. इतिहासामध्ये आदरणीय सतीश कांबळे सर, त्याच्यानंतर व्यास सर आणि PV सूर्यवंशी सर, ही मंडळी होती. समाजशास्त्रामध्ये शिकवायला आम्हाला कोण होतं? आदरणीय प्राध्यापक अशोक चौळे सर, अटकोरी सर, पाईक सर, पाईकराव सर, हे पुणे विद्यापीठाचे गोल्ड मेडलिस्ट होते. हे सोशलमध्ये आम्हाला शिकवलेली माणसं होते. आणि आम्हाला 11वी-12वीला 1 वर्ष हिंदीसाठी मी होतो. आदरणीय प्राध्यापक मिश्रा सर आणि सदाविजय आर्यने 2 पिरियड घेतलेले होते. हे हिंदी शिकवणारी मंडळी होती. आणि इंग्रजी शिकवण्यामध्ये PV कुलकर्णी सर होते, LM कुलकर्णी सर होते. खूप चांगली माणसं ती होती. पण आमचं दुर्दैव आहे, आम्हाला इंग्रजी जमली नाही म्हणून आम्ही औरंगाबादमध्ये राहिलो. चांगली इंग्रजी जमली असती तर आज आंतरराष्ट्रीय पातळीवर राहिले असतो. त्या दृष्टिकोनातून आम्हाला ते आवडले झालं नाही. हे आमचं दुर्दैव आहे, त्यांचं दुर्दैव नाही आहे. या सगळ्याच बरोबर सतीश कांबळे सर तर होते, व्यास सर तर होतेच, पण या आमच्या कला शाखेला सोडून प्राध्यापक आमकारी सर होते, कवटाळे सर होते, पेटकर सर होते, राठोड सर होते, वाजपेयी सर होते. बऱ्याच लोकांना वाजपेयी सरांचं नाव आठवते नसे. पाटील सर होते, म्हणजे प्रदीप पाटील सरांचे वडील. ही सगळी मंडळी कॉमर्सला शिकवायला होती. पेटकर सर होते, आवडकर सर होते, VM कुलकर्णी सर अर्थशास्त्राला होते. आणि अनेक देवमंत लोकांची नावं पण घेऊ शकतो, मी त्यांना अभिवादन केलेलं आहे. पण ह्या सगळ्यामध्ये मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आमच्या जीवनावर, व्यक्तिमत्वावर, जडणघडणीवर सर्वात जास्त प्रभाव टाकणारे घटक कोणते होते? 4-5 घटक सांगणं अत्यंत गरजेचं. कारण मी कसा घडलो? सगळ्यात महत्त्वाचं, या महाविद्यालयामध्ये त्या काळामध्ये ज्या ॲक्टिव्हिटी चालायच्या त्या अत्यंत गुणवत्तेच्या, उंचीच्या होत्या. अनेक विद्यापीठाचे युवक महोत्सव या ठिकाणी झाले, अनेक राज्य पातळीवरची खेळ या ठिकाणी झाले. त्या सगळ्या गोष्टीचा प्रभाव आमच्या मनावरती होता. परंतु या महाविद्यालयातल्या 4-5 प्राध्यापकांनी सगळ्यात जास्त प्रभाव आमच्यावरती टाकला. त्याच्यामध्ये पहिलं नाव घ्यावं लागतं प्राध्यापक VM कुलकर्णी सर. तसा अभ्यास करणारा, तशी डॅशिंग बोलणारा, तशी कल्पकता, तशी प्रेरक शक्ती आणि झपाटले पण मी खूप कमी प्राध्यापकांमध्ये सांगितलं. म्हणून आदरणीय VM कुलकर्णी सरांना या माध्यमातून मी खऱ्या अर्थानं अभिवादन करतो की प्रचंड मोठं त्या माणसानं झपाटून टाकलं, आमच्या पिढीला झपाटून टाकलं आणि महाराष्ट्रामध्ये संस्थेचं नाव मोठं केलं. आणि संस्थेने महाराष्ट्राच्या पलीकडची मोठी माणसं त्या महाराष्ट्राला दिली. मी VM कुलकर्णी सरचं नाव याच्यामध्ये घेतो. आमच्या मराठीचे जे प्राध्यापक होते, प्राध्यापक शहाजिंदे सर, आजही साहित्य जगतामध्ये प्रचंड मोठं नाव आहे. भल्याना ते 5-10 मिनिटात घेऊन टाकतात, एवढा अभ्यास चिंतन म्हणून त्यांचा आहे. त्यांची मितू कादंबरी अनेक लोकांनी वाचली असेल. त्याला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट राज्य पुरस्कारही प्राप्त झालेला होता. म्हणजे त्या काळामध्ये ही मोठी मोठी माणसं, या माणसांनी कॉलेजने या माणसाला मोठं केलं आणि महाराष्ट्राच्या क्षितिजावरती ह्या सगळ्याची नावं पोहोचली. हे 2 नावं मी घेतलीची सगळ्यात प्रभावी घटक होते. तिसरं एक नाव आहे अनेक भाषा आणि विषयाची मांडणी आणि अभ्यास कसा असावा हे मांडण्यामध्ये प्राध्यापक आमकारी सरांचा हात कोणी धरू शकत नव्हतं. आणि जेव्हा मिश्रा सर गाणं म्हणायचे ना, उपकार चित्रपटातले मेरे देश के धरती सोना उगले उगले हिरी होते, आजही आम्ही विसरू शकत नाही. प्रचंड उंची जागा आहे. या संगीत विभागानं खूप काही दिलं, चित्रकला विभागानं खूप काही दिलं. ह्या सगळ्या गोष्टीची आठवण करत असताना या सगळ्या घटकामुळे आमच्यावर प्रभाव पडला. आणि मला आठवत नाही, थोडंसं मागपुढं होत असेल, गिरी सरांनी दुरुस्ती करावी. आम्ही बहुतेक 10वीला असेल किंवा 11वीला वगैरे असेल. इथं राजेश्वर मिश्रा, रामेश्वर मिश्रा, मला काय राजेश्वर मिश्रा, विश्वजित शर्मा नाव बरोबर, विश्वजित शर्मा,
शिवाजी जवळगेकर, अशी काही मंडळी होती, काही नावं बाकीची आठवत नाही. यांचे सांस्कृतिक कार्यक्रम गिरीसरी त्याच्यामध्ये होते. याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम जेव्हा घडायचे, ते गाणे म्हणायचे, ते नाटकं करायचे, कला सादर करायचे. विलास शिरमाळेकर आज साहित्य क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं नाव आहे. विद्यापीठातल्या अभ्यासक्रमामध्ये त्यांची पुस्तक आहे. त्यांच्या अनेक पुस्तकावर मी पण समीक्षा केलेली आहे नांदेड विद्यापीठामध्ये. 3 गाईड नांदेड विद्यापीठासाठी दिलीप मडकतसर आणि आम्ही दोघांनी लिहिलेला आहे संस्कार प्रशिक्षणासाठी. तर त्यावेळेचे त्या विद्यार्थ्याचा प्रभाव आमच्या मनावरती एवढा आहे. ते एवढे छान गाणं म्हणायचे, एवढे छान नाटकं करायचे, एवढे छान कार्यक्रम चालायचे. आणि या सगळ्यामध्ये आदरणीय शिवाजीराव जाधव सरांनी NSS शिबिर जे घेतलं, आम्ही आमच्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. आम्ही बोलायला, आम्ही काहीतरी व्यक्त व्हायला त्या NSS शिबिरामध्ये शिकलो आणि आज आम्ही महाराष्ट्र गाजवतो, महाराष्ट्र हलवतो. अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठामध्ये 25,000 रुपये मानधन घेऊन 4 वर्षापूर्वी मी गेलेलो होतो. ती सगळी कृपा आदरणीय शिवाजीराव जाधव सरांची. ह्या सगळ्या प्रभावी घटकांनी आम्हाला घडवलं. आणि जेव्हा केव्हा अनेक कार्यक्रम या ठिकाणी व्हायचे, 2 व्यक्तीच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय याचा कार्यक्रम पूर्णच होऊ शकत नाही. कोणाला बरं वाटावं, कोणाला चांगलं वाटावं, वाईट वाटावं हा विषय नाही. माझे विद्यार्थी मेळावा आहे, विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे या ठिकाणी बोललं गेलं पाहिजे. आणि म्हणून आदरणीय वलांडे गुरुजी जेव्हा वेगवेगळ्या विषयावरती कुठलाही कार्यक्रम असो, कुठलाही विषय असो, प्रचंड अभ्यास पूर्ण करायचे, खोलातून बोलायचे आणि भल्या भल्या बाहेरून आलेल्या अतिथींचा सुद्धा मुद्दा फोडून टाकायचे. हे असं नाही, असं सांगायचे. या सगळ्या गोष्टीचा चिंतन अभ्यासामध्ये आमच्यावरती प्रभाव पडत गेला. ह्या सगळ्यामध्ये त्यावेळी सदाविजय आर्याचं जे व्यवस्थापन होतं, मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत कधीच कुठं पाहिलं नाही. मला अशी अपेक्षा आहे की तशा पद्धतीचं व्यवस्थापन पुन्हा एकदा या महाविद्यालयाने, संस्थेने विद्यार्थ्यांना द्यावं, प्राध्यापकांना द्यावं. कारण त्या माणसाने अक्षरशः महाराष्ट्राच्या पातळीवरती का उंचीवरती या महाविद्यालयाला घेऊन गेलं होतं. आणि त्याच्याच आधारावरती लता मंगेशकरचा भारतामधला ग्रामीण भागातला सगळ्यात मोठा कार्यक्रम या महाविद्यालयाने झालेला होता. गदी माडगुळकरपासून ते विठ्ठल वाघापर्यंत आणि कालपरवाच्या आलेले इंद्रजित भालेरावपर्यंत या महाविद्यालयामध्ये महाराष्ट्रातले नामवंत लोक येऊन गेलेले आहेत. राजकीय व्यक्तीमध्ये शंकरराव चव्हाण असतील, शिवराज पाटील चाकूरकर असतील, विलासराव देशमुख असतील, शिवाजीराव पटलेकर साहेब असतील, या सगळ्यांनी हजेरी लावले. त्याला कारण म्हणजे वरांडे गुरुजी, इथलं व्यवस्थापन, इथली शिस्त आणि इथल्या सगळ्या लोकांची नावं, हे 2-3 गोष्टी झालेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या वातावरणामध्ये आम्ही घडत गेलो. परंतु त्या काळामध्ये मी सराफराचं नाव घेतो, सगळ्यांची नावं घेता येतील वेळामुळे थोडंसं. त्या काळामध्ये एक कार्यक्रम चालायचा बगुरे साहेब, मी त्याची आठवण पुन्हा एकदा करून देतो. त्याच्यावर चर्चा झाली आणि प्रयत्न पण चालू आहे. त्या काळामध्ये शिक्षक एका विषयावर एका पुस्तकावर बोलायचे. आम्ही सगळे बसलेले असायचो. एका शिस्तीमध्ये कार्यक्रम चालायचा आणि आम्हाला खूप काही अभ्यास न करता एका पुस्तकाचं ज्ञान एका प्राध्यापकाकडून मिळायचं आणि चढावड लागायची. एक महत्त्वाची गोष्ट होती. आता त्यावेळेचं महाविद्यालय, आताचं महाविद्यालय आणि आता चालू असलेलं महाविद्यालय, आता थोडासा फरक, एक 2-3 गोष्टी नव्या पिढीसमोर मांडणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. का? कारण त्यावेळेचा काळ कसा होता, आताचा काळ कसा आहे, त्यावेळची गुणवत्ता आणि आताची गुणवत्ता. मी टीका टिप्पणी करणार नाही किंवा तुम्हाला उन्हा बोलणार नाही. एक जे मला जाणवलं, त्यावेळेचे प्राध्यापक त्यावेळी गटतट होते, आताही गटतट आहे. खुल्लं ओपन आणि खुल्लं बोललं पाहिजे. पण गटातटामध्ये जो फरक आम्हाला विद्यार्थी म्हणून जाणवला, त्यावेळी शाजी सरांचा एक गट होता, प्राध्यापक आंग्रे सरांचा गट होता, आणखीन गट 2-3 गट होते. परंतु विषयाबद्दल, घटनाप्रसंगाबद्दल, अभ्यासाबद्दल, पुस्तकाबद्दल साधक बाधक चर्चा व्हायची आणि त्याच्या ज्या काही चर्चा व्हायच्या ते केवळ ज्ञानाबद्दलच व्हायच्या, गुणवत्तेबद्दलच व्हायच्या. ते वातावरण नंतरच्या काळामध्ये मला पाहायला मिळालं नाही. ही त्यावेळची आणि आताची दुरुस्ती होणं येणाऱ्या काळामध्ये अत्यंत गरजेचं आहे. कारण त्यावेळेचा प्रभाव आमच्या मनावर होते. आणि जेव्हा अलीकडे गटतट होतात ते विषयासाठी झाले खूप चांगली गोष्ट आहे, ज्ञानासाठी झाले तर खूप चांगली गोष्ट आहे, गुणवत्तेसाठी, दर्जेसाठी झाले तर खूपच चांगली गोष्ट आहे. आम्ही तुम्हाला फुलाचा हाल घालून तुमचं स्वागत करू आणि तुमचं वाजत गाजत मिरवणुकी करू. पण खूप छोट्या छोट्या गोष्टीसाठी नकारात्मक पद्धतीचे विचार आणि विषय आणि ज्ञानाच्या पलीकडे चुकीचे वैयक्तिक अहंकाराचे मतभेद हे संस्थेला, विद्यार्थ्याला, प्राध्यापकाला प्रचंड मारक आहे. या दोषावरही येणाऱ्या काळामधल्या या परिस्थितीवर मी बोट ठेवतोय. परंतु येणाऱ्या काळामध्ये त्या काळामधला जो एक अत्यंत सकारात्मक बदल आहे, तो बदल असा आहे की संगीत विभागाचं मी अत्यंत कौतुक करतो, चित्रकला विभागाचं मी अत्यंत कौतुक करतो आणि बाकी काही ॲक्टिव्ह प्राध्यापक आहेत की त्याने या कॉलेजला खूप चांगली वेगळी ओळख देण्याचं, एक प्रयोगशीलता, एक कल्पकता देऊन महाविद्यालयाला वेगळ्या अंगाने पुढे आणण्याचं, मग ते खेळापासून वेगवेगळ्या शाखेपर्यंत, वेगवेगळ्या कार्यक्रमापर्यंत, वेगवेगळ्या विधायी कार्यक्रमापर्यंत, हे सगळं मांडत असताना एक गोष्ट मात्र या ठिकाणी विसरली जाऊ शकत नाही. ती ही गोष्ट आहे की 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे पूर्वीपेक्षा अनेक पटीनं खूप चांगल्या पद्धतीनं झालेले आहे, खूप मोठं नाव झालेलं आहे, खूप ॲक्टिव्हिटी चालू गेलेली आहे. त्याच्यामध्ये चित्रकला विभाग, संगीत विभाग यांचा खूप मोठं योगदान, प्रभावी घटक निर्माण करण्यामध्ये, गावाला माणसाला जोडण्यामध्ये खूप मोठा प्रभाव त्या लोकांनी टाकलेला आहे. आणि नॅकमध्ये खूप चांगली प्रगती नव्या टीमने केलेली आहे. त्या सर्व माझी सर्व प्राचार्याचे या ठिकाणी मी अभिनंदन करतो, सगळ्याचे योगदान आहे. आणि नंतरच्या काळातलेही काही प्राध्यापक खूप अभ्यासू आहेत, खूप पुढचे आहेत, त्यांच्याकडे कल्पकता आहे, त्यांच्याकडे आव्हान पेलण्याची क्षमता आहे, त्यांना संधीची गरज आहे.
संस्थेने त्यांना संधी देणं पण अत्यंत गरजेचं आहे. ह्या सगळ्या घटना प्रसंग आहेत. शेवट अवघ्या 2-3 मिनिटांमध्ये शेवटी या महाविद्यालयात आम्ही तुम्ही शिकलो, या महाविद्यालयानं आम्हाला तुम्हाला माणूस बनवलं. मग या मातीला, या महाविद्यालयाला आपण काय देणार आहोत या मुद्द्यावर शेवटचा प्रसंग. कारण माझी विद्यार्थी मेळाव्याचा मूळ उद्देश सगळ्यांनी कुठेतरी एकत्र यावं, आपल्या विचाराचे आदानप्रदान करावं, सुखदुःखात एकत्र आपण आपल्या पद्धतीने देवाणघेवाण करावं, एकमेकाला उभारी द्यावी, ताकद द्यावी, एकमेकाला धक्का द्यावा, पुढे घेऊन जावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या महाविद्यालयाशी आपण जोडून राहणं आणि हे महाविद्यालय आपल्याशी जोडून राहणं. याच्यातून, या महाविद्यालयाच्या दृष्टिकोनातून गोरगरिबांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आपण काय करता येऊ शकतं, काय करू शकतो हे करणं खूप गरजेचं असतं. माझी विद्यार्थी मेळाव्यामध्ये मी अनेक कार्यक्रम केले महाराष्ट्रामध्ये. 2 गोष्टी आहेत. प्रोसिजर एक औपचारिकताचा भाग म्हणून माझी विद्यार्थी मेळावे खूप होता. आपल्याला तसं करायचं आहे का? एक दुसरा प्रकार असतो की आत्म्यापासून खर्च, फुले फुलाची पाकळी झोकून देऊन जर केलो तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये हे महाविद्यालय, ही संस्था एक मूल्यांच्या उंचीवर जाऊन महाराष्ट्रासाठी आदर्श निर्माण करू शकेल. अशा पद्धतीचा माझी विद्यार्थी मेळावा गटाची आपल्या महाविद्यालयातून निर्माण होऊ शकतो. हे आपल्या महाविद्यालयाची खरी जात होईल. कारण ज्या काळात काहीच नव्हतं, भले भले विद्यापीठं सुद्धा आपल्या महाविद्यालयाच्या पुढं नव्हती. अगदी औरंगाबाद विद्यापीठामध्ये त्यावेळेच्या ज्या गोष्टी घडत नव्हत्या त्याच्या पलीकडच्या उंचीच्या गोष्टी जाधव सरांच्या काळामध्ये आपल्या महाविद्यालयामध्ये घडल्या. एवढी मोठी माणसं येऊन गेले, एवढे मोठे उपक्रम इथे राबवले आणि प्रचंड उंचीला आपलं महाविद्यालय गेले. तर ती महाविद्यालयाची त्यावेळची उंची, ते सुवर्णकाळ, ते वैभव परत एकदा आम्हा तुम्हाला प्राप्त करून देता यावं यासाठी फक्त 2-3 गोष्टी करायच्या आहेत की प्रत्येकाने या महाविद्यालयाच्या जडणघडणीसाठी काही आर्थिक मदत करू. आपण माझी विद्यार्थ्यांच्या वतीनं महाविद्यालयाला अखंडपणे कायम चालण्यासाठी काय करता येऊ शकतं या दृष्टिकोनातून सगळ्यांनी प्रयत्न करावा. आणि या महाविद्यालयाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी नाही, त्या महाविद्यालयाच्या कृतज्ञतेमध्ये राहून आपण या महाविद्यालयाला मोठं जर करू शकलो आणि महाविद्यालय निश्चित आपल्याला मोठं केलं आहे तर या दृष्टिकोनातून प्रयत्न व्हावा असं मला या ठिकाणी वाटतं. फक्त एक उदाहरण असं आहे की संस्थेची निष्ठा काय असते. नागोराव कुंभार एका कार्यक्रमाचे अध्यक्ष होते 17 संगलीकडचे, मला आठवत नाही. त्या ठिकाणच्या एका विद्यार्थ्यांनी नागोराव कुंभार सरांच्या हातामध्ये 1 कोटी रुपयाचा चेक ठेवला आणि म्हणाले, गुरुजी हे पैसे गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी खर्च करा. एका विद्यार्थ्यांनी 1 कोटी रुपयाचा चेक दिला आदरणीय नागोराव कुंभार सरांच्या हस्ते. मला वाटते बहुतेक आज साहित्य संमेलन होता शिवून आनंदपाळ, तिथले ते अध्यक्ष आहेत. त्याचं कारण काय? त्याचं कारणच हे आहे की तो जो विद्यार्थी देणारा होता अनाथ आश्रमामध्ये शिकलेला, ज्याला आई नाही, ज्याला वडील नाही, कोणीच नव्हतं, तो मुलगा अनाथ आश्रमात शिकला. तो म्हणाला की माझ्या अनाथ आश्रमातले शिक्षकच माझे आई वडील आहेत, त्यांच्यामुळे मी घडलो, मोठा झालो, आज माझ्या हातामध्ये 4 पैसे आले, मी मोठा अधिकारी बनलो, परंतु मी त्यांचं काहीतरी देणार आणि म्हणून तुम्ही सुद्धा आता माझ्या या पैशातून तशा पद्धतीच्या विद्यार्थ्यांना मदत करा. बापांनो, दिलीप मडपतीने म्हटलं की अनेक लोकांना जवळपास 50 ते 60 अवतीभोवतीच्या गावांना उजेड दाखवण्याचं काम आणि ज्ञानगंगेचं काम आणि खऱ्या अर्थानं आम्हा तुम्हाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्या काळामध्ये 69 वर्षापूर्वी काही लोकांनी विचार केला. सगळ्यांची नाव घेत आहेत, शर्मा असतील, गिरी परिवार असेल, ब्यानी परिवार असेल, वलांडे परिवार असेल, हे सगळी मंडळी जे काय असतील, आगरी परिवार असेल, ह्या सगळ्या मंडळींनी एक छोटंसं स्वप्न बघितलं. परंतु ते छोटंसं स्वप्न नव्हतं, प्रचंड मोठं स्वप्न होतं. आज शेकडो हजारोच्या संख्येने विद्यार्थी या महाविद्यालयातून बाहेर पडले. आज हा सगळा डोळाला उभं टाकलाय, आज खूप छान वाटतं, बरं वाटतं. परंतु अक्षरशः काही लोकांच्या आयुष्याची माती झालेली आहे, मातृ झालेलं आहे, त्यांचे अश्रू या मातीमध्ये गळले आहेत, त्यांचं रक्त इथं सांडलेलं आहे, त्यांचा घाम इथं सांडलेला आहे, त्यांच्या त्यागावर, बलिदानावर, समर्पणावर ही संस्था उभी टाकलेली आहे. आज खूप छान आहे सगळं. म्हणून आपलं घर, आपलं हे महाविद्यालय, आपली संस्था संकटात असताना आमची तुमची एक नैतिक जबाबदारी आहे. आपण संस्थेच्या पाठीमागं ताकदीने उभं टाकणं, आपण प्राध्यापकाच्या पाठीमागं, संचालकाच्या पाठीमागं कुठल्याही पडत्या काळामध्ये सुखदुःखामध्ये प्रचंड ताकदीनं एक मदतीचा, प्रेमाचा, हक्काचा, अधिकाराचा हात घेऊन आपण त्यांच्या पाठीमागे जर उभं टाकू शकलो तर मला वाटतंय की खरंच आपण म्हणू शकतो मी या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. धन्यवाद. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली. आपण सगळ्यांनी मला शांतपणे ऐकून घेतलं. नाहीतर गिरीसरांची सूचना असते, आवडतं घ्या, 2 मिनिटात घ्या, तशी काही सूचना न आल्यामुळं परत गिरीसरांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. जिंदगी नाम न केवल सिर्फ जीने का बहाना, जिंदगी नाम न केवल सिर्फ सांसों का खजाना, जिंदगी सिंदूर है पूर्व दिशा का, जिंदगी का नाम है सूरज की तरह उगते रहना. चला, तमसो मा ज्योतिर्गमय हे ब्रीद आपण आपल्या जीवनात उतरूया, सगळे मिळून त्याला मोठं करूया. धन्यवाद. वंदे मातरम. जय.